नवी दिल्लीमध्ये आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यांना ताब्यात घेण्यात आले, त्यांचा काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्यात की लोकशाहीत संविधानाने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रतिकार करण्याचा अधिकार मोडून काढण्याचे काम सध्या भाजप मोदी सरकार करत आहे। विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेण्याऐवजी प्रशासनाकडून ताकदीचा वापर केला जात आहे। ही दडपशाही लोकशाहीसाठी घातक असून देशाच्या भविष्याला अंधारात ढकलण्याची आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली आहे। जे काही दिल्लीत आज घडलं किंवा मागच्या 2 दिवसांपासून जे काही घडत आहे ते निषेधार्थच आहे। एवढा गर्विष्ठ आणि एवढी गुर्मी कशासाठी हे समजत नाहीये। लोकशाही आहे, जर असंतोष आहे विद्यार्थ्यांमध्ये तर ते एक्सप्रेस होणार आणि लोकशाहीचा मोठं शस्त्र आहे फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम टू रिव्होल्ट, हे सगळं आहेच ना। मग कशासाठी तुम्ही फक्त दादागिरी करताय? ऐकून तर घ्या। ज्या वेळेला अण्णा हजारे साहेब उपोषणाला बसले होते त्यावेळेला खुद्द मनमोहन सिंग साहेब तिथं जाऊन त्यांचं उपोषण सोडलं होतं। आदरणीय सोनियाजी त्या ठिकाणी होत्या। ज्या वेळेला सोनम वांगचुकचे वडील तिथे उपोषणाला बसलेले होते लडाखमध्ये, खुद्द स्वतः इंदिराजी पंतप्रधान असताना स्पेशल हेलिकॉप्टर घेऊन की स्पेशल फ्लाईट घेऊन गेल्या, त्यांचं उपोषण सोडलं। अरे पोरांचं जर तुम्ही ऐकणार नाही, विद्यार्थ्यांचं जर तुम्हाला काहीच काळजी नाही आणि तुम्हाला जर स्वतःच्याच मनाने सगळं करायचं असेल तर मग या देशाचं भवितव्य एकदम अंधारात आहे असंच म्हणावं लागेल। निषेध आहे। आज ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना उचललं, काल ज्या प्रकारे तुम्ही सगळ्यांवर लाठीचार्ज केला, जे इंग्रजांनी केलं ते आत्ताचं भाजपचं सरकार, मोदी सरकार करताय, याचा निषेधच।